स्वच्छतेबद्दल खरं तर संत गाडगे बाबा महाराज हे आजच्या लहान मुलांना किंवा तरुण पिढीला त्यांनी काय केलेलं कार्य हे स्मरणात राहणं अतिशय गरजेचं आहे। त्या दृष्टीने संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आम्ही साजरी करत असताना सर्व लोकांना स्वच्छतेचा संदेश म्हणजे कोणतीही जयंती असू दे किंवा पुण्यतिथी असू दे, ही हार फुलं घालण्यापुरती किंवा त्या दिवशीच्या कार्यक्रमापुरती नसावी, हे आमचा त्याच्यामागचा उद्दिष्ट असतो। तर आम्ही आमच्या विभागातलं जे शौचालय आहे ते शौचालय साफ करून घरोघरी लोकांच्या जाऊन लोकांना संदेश दिला की तुम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवा, कुठेही कचरा टाकू नका। लोक आपलं घर स्वच्छ ठेवतात, मात्र घराच्या बाहेर जे छोटं मोठं गटार असतात त्याच्यामध्ये कचरा टाकतात किंवा रस्त्यात कुठे पण फिरताना कचरा टाकतात। तर आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की सर्वांनी स्वच्छता राहावा, सगळं आपलं हे जगत आपलं घर आहे असं समजतील लोक, आणि कोण पण आलं तरी हे साफसफाई होणं शक्य नाही जोपर्यंत लोकांनी मनावर घेईल। ज्या वेळेला लोकांनी मनापासून ह्या संकल्पामध्ये सहभागी होतील त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने माझ्या मते स्वच्छतेला एक प्रेरणा मिळेल। कारण आज महानगरपालिकेचा खूप सारा पैसा हा कचऱ्यातच जातो असं म्हणायला हरकत नाही। दरवर्षी कचरा साफ करण्यातच खूप मोठा पैसा जातो, फार मोठं बजेट हे कचऱ्यासाठी जातं। तर लोकांना एक नम्रतेचं आव्हान करतो की संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त की आपण सर्वांनी येऊन एकत्र येऊन हा साफसफाईची मोहीम करूया। लोक काय जण काय करतात, जे स्लममध्ये शौचालय असतात त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या टाकतात, नैवेद्य आणून ठेवतात, कपडे आणून टाकतात, पान गुटखा मावा खाऊन थुकतात। हे जर शौचालय त्यांच्या घरामध्ये असतं तर असं त्यांनी केलं असतं का? नाही। म्हणून हे शौचालय देखील आपलंच आहे आणि आपलं समजून त्यांनी साफसफाई करावी हा आमचा त्याच्यामागचा उद्दिष्ट आहे। हे तुम्ही आजच्या ह्या पुण्यतिथीनिमित्त हे करताना सगळ्या लोकांना संदेश देऊ इच्छितो आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू यांचे विचार घेऊन आम्ही काम करत असतो आणि सर्व लोकांची साथ आम्हाला नेहमी असते। धन्यवाद।